हा जो टॉपिक आहे या ठिकाणी ड्रोन टेक्नॉलॉजीचा शेतीसाठी उपयोग या विषयावर दोन वक्ते आपल्याला या ठिकाणी लाभलेले आहेत. ते आपल्याला डिटेल्स मार्गदर्शन या ठिकाणी ड्रोनच्या संदर्भामध्ये करतील. आज माहीत आहे सगळ्यांना की ड्रोन टेक्नॉलॉजी ही दिवसेंदिवस ड्रोन टेक्नॉलॉजीचा वापर या ठिकाणी आपला वाढतो आहे आणि हा भविष्यामध्ये ड्रोनची टेक्नॉलॉजी हे ॲडॉप्ट करावंच लागणार आहे. या ठिकाणी ते आपल्याला डिटेल्स मार्गदर्शन करतील. मी डॉक्टर गोरंट्यावारांना प्रथम विनंती करतो की त्यांनी आपल्या या ठिकाणी या विषयावर विस्तृत मार्गदर्शन करावं. या ठिकाणी हा सेशन जो आहे 3 पर्यंत संपवायचा आहे. 2 व्यक्ती आहेत, टाईम लिमिट 3 आहेत, कारण की नंतर काल खूप लांबलं होतं संध्याकाळी सेशन. तर आम्हाला अशी सूचना मिळालेली आहेत की हा सेशन 3 पर्यंत संपवायचा आहे. मंचावर उपस्थित श्री दीपक बांड आणि ॲग्रोव्हिजनचे इतर पदाधिकारी आणि सभागृहामध्ये उपस्थित असलेले शेतकरी बांधव, संख्येने फार कमी आहात यावेळी. मागच्या वर्षी जेव्हा माझं ड्रोनचं व्याख्यान होतं तेव्हा सभागृह पूर्ण भरलेलं होतं. याचा अर्थ असा आहे की ड्रोनचा शेतीसाठी वापर याविषयीची माहिती बऱ्याच शेतकऱ्यांना प्राप्त झालेली आहे. बरंचसं त्याचा प्रसार झालेला आहे. पण कमी शेतकरी जरी असेल सध्या, पण मला असं वाटतं की मी या विषयावर आपणाला साधारणतः 30 ते 40 मिनिटाचं व्याख्यान देईल आणि त्यानंतर आपल्याकडे महाराष्ट्र कृषी उद्योग महामंडळाचे प्रतिनिधीसुद्धा आहे श्री दीपक, त्यांचंसुद्धा थोडंसं व्याख्यान आहे. आणि मग आपण काय करू, यावर काही थोडी बहुत चर्चा आपण करू आपण, की जेणेकरून तुमच्या काही तुमच्या काही डिफिकल्टीज असेल, काही अडचणी असेल, त्याचीसुद्धा आपण चर्चा करू. ओके. अर्थातच व्याख्यानाचा जो विषय आहे तो म्हणजे शेतीसाठी ड्रोनचा वापर हा उपयोग आहे, हा विषय आहे. आणि शेतीमध्ये आपण अनेक प्रकारचे अवजारे, यंत्र, साधन सामुग्री वापरत असतो आणि त्यामध्ये आता एका आधुनिक तंत्रज्ञानाची भर पडलेली आहे, ती म्हणजे ड्रोन. तर त्या ड्रोन म्हणजे नेमकं काय आहे, ड्रोनचा आपण शेतीमध्ये कसा वापर करू शकतो, तो वापर करत असताना त्याचे फायदे काय आहेत, त्याच्या अडचणी काय आहेत, त्या ड्रोन वापरासंदर्भाचे काही आव्हाने असतात ती काय आहेत, ड्रोनचा जर वापर शेतीमध्ये सुटसुटीत करायचा असेल तर तो कसा करावा, आणि ड्रोन हे एक हवेमध्ये उडणारं वाहन असल्यामुळे त्या संदर्भात काही नियम आहेत, ते नियम कोणते आणि त्या नियमाचं पालन कसं करावं इत्यादी सर्व माहिती मी इथं देण्याचा प्रयत्न करतो. आणि त्या व्यतिरिक्त ड्रोनच्या संदर्भात काही भारत सरकारच्या योजना आहेत, काही महाराष्ट्र शासनाच्या योजना आहेत. त्यापैकी महाराष्ट्र शासनाच्या योजनेची माहिती श्री दीपक आपणाला देतीलच, पण भारत सरकारच्या ज्या काही योजना आहे त्याचीसुद्धा मी माहिती इथं देण्याचा प्रयत्न करतो. तर मी इथं दाखवल्याप्रमाणे या सादरीकरणामध्ये आपण काय काय बघणार आहोत. शेतीमध्ये ड्रोनचा वापर कुठं कुठं होऊ शकतो, त्या कुठल्या शक्यता आहे त्याविषयी आपण माहिती घेऊ. फवारणीसाठी शेतीमध्ये ड्रोनचा वापर सध्या मुख्यत्वाने होत आहे. तर फवारणीसाठी शेतीमध्ये ड्रोन वापरण्याचे कुठले फायदे आहेत ते बघू आपण. त्यामध्ये कृषी क्षेत्रामध्ये आपण ड्रोन वापरतो तेव्हा काही आव्हाने आणि समस्या आहेत, त्याचासुद्धा आपण थोडासा उहापोह करू. त्यानंतर ड्रोन हे उपकरण आहे, कुठले उपकरण आहे असं म्हटल्यावर त्याचे विविध प्रकार असतात. ते प्रकार कुठले आहेत, त्याचे विविध भाग कुठले आहेत, महत्त्वाचे भाग कुठले आहेत, त्याविषयी आपण थोडक्यामध्ये माहिती घेऊ. त्यानंतर ड्रोनचे जे विविध उपयोग आहे त्यापैकी फवारणी हा एक मुख्य उपयोग आहे, तर त्याचा वापर कसा करावा त्याची माहिती घेऊ. आणि ड्रोनमध्ये जी फवारणी करतो ती फवारणी मुख्यत्वे आपणाला कीटकनाशके आहेत, काही प्रकारची रसायने आहेत आणि त्यानंतर अन्नद्रव्ये आहेत, खते आहेत. तर तो फवारणीसाठी मुख्यत्वे होत असतो. तर त्याची काही मानके आहेत, तर त्या मानकाचं सुद्धा आपण माहिती घेऊया. त्यानंतर काही नियम आहेत आणि शासनाचे काही विविध उपक्रम आहेत. तर या सर्वांची आपण थोडक्यामध्ये माहिती घेण्याचा आपण प्रयत्न करूया. तर सर्वप्रथम शेतीमध्ये ड्रोनचा वापर, फायदे आणि आव्हाने याची आपण माहिती घेऊया. तर आपणाला हा माहीत आहे की फोटोग्राफीसाठी वापरला जाणारा हा सर्वसाधारण ड्रोन आहे.
हा ड्रोन आता सर्वांनीच पाहिलेला आहे. या ड्रोनचा वापर गेले आपण 7-8 वर्षापासून बघत आहोत किंवा 10 वर्षापासून बघत आहोत. तर मुख्यत्वे करून हा अशा प्रकारचा ड्रोन कुठं वापरला जातो? हा फोटोग्राफीचा ड्रोन आहे. हा शक्यतो करून जवळपास सगळ्या लग्न समारंभामध्ये हा ड्रोन वापरला जात असतो. आपल्याला एक लक्षात येईल की 10-12 वर्षापूर्वी जेव्हा हा ड्रोन लग्न समारंभामध्ये वापरला जात होता, तेव्हा आपल्याला माहिती आहे की तो आपल्या डोक्यावरनं काहीतरी उडत आहे आपणाला लक्षात यायचं. मग आपण सगळेच्या सगळे डोळे त्या ड्रोनकडे जायचे आणि बऱ्याच वेळा जेव्हा त्या ड्रोनचा व्हिडिओ किंवा फोटो प्राप्त व्हायचा आपल्याला, तेव्हा तो फोटो असायचा की सगळ्यांचे माना अशा असायच्या, कारण आपणाला कुतूहल असायचं त्या ड्रोनविषयी, हे काय आहे काय नाही आहे. पण आता जसं आहे की आता आपल्याला 2-3 ड्रोन जरी लग्न समारंभामध्ये किंवा कुठल्याही कार्यक्रमामध्ये आपल्या डोक्यावरून उडत असेल तर आपण आता त्याकडे लक्ष देत नाही, कारण आपल्याला माहीत आहे यातून एक फोटोग्राफी होतो, व्हिडिओचं चित्रण केलं जातं आणि ते अतिशय योग्य प्रमाणे होतं आणि स्वस्तातही होतो. तर हा एक फोटोग्राफीसाठी वापरला जाणारा एक सर्वसाधारण ड्रोन आहे. आता याची सर्वांनाच कल्पना आहे. त्यानंतर इथं मी 2 गोष्टी दाखवलेल्या आहेत. एक शेतीसाठीचा ड्रोन दाखवलेला आहे आणि एक ट्रॅक्टर दाखवलेला आहे. तुम्हाला प्रश्न पडेल की ट्रॅक्टर का दाखवलेला आहे इथं? आपण याची थोडीशी तुलना करूया. तुम्हाला एक माहीत आहे की ट्रॅक्टर हे जमिनीवरनं चालणारं उपकरण आहे. काय म्हटलं? हां, नाही, एक ट्रॅक्टर आहे. तुम्ही सध्या तो ट्रॅक्टर आहे असं लक्षात करा. तो लेवलिंगचा ट्रॅक्टर आहे तो, बरोबर आहे. हां, तर आपण मुद्दाम तो लेवलचा दाखवलेला आहे तो. तर ट्रॅक्टर हे कसं आहे की एक जमिनीवरनं चालणारं वाहन आहे. ड्रोन हे हवेतून उडणारं वाहन आहे. आपण असं म्हणतो की मी ट्रॅक्टरनी हे केलं ते केलं, आपण खूप करतो ट्रॅक्टरनी. पण प्रत्यक्षात आपण काय करतो, ट्रॅक्टरला कुठलं तरी अवजार जोडतो. जसं इथं कसं आहे, लेवलिंगचा अवजार आहे. मग आपल्याकडे नांगर असेल, वखार असेल, टोकन यंत्र असेल, खत टाकण्याचं यंत्र असेल किंवा आपल्याला कापणी मळणी काही असेल, विविध कामे आपण करू शकतो ट्रॅक्टरनी. तर ट्रॅक्टरला आपण विविध किंवा विशिष्ट प्रकारचे अवजारे जोडून ट्रॅक्टरद्वारे शेतीतील जवळपास सर्व कामे आपण सध्या करू शकतो. पण ट्रॅक्टर जेव्हा अस्तित्वात आलं, साधारणतः 50-60च्या दशकापासून आपण ट्रॅक्टरचा वापर चालू करतो आहे. पण जेव्हा ट्रॅक्टर आलं वाहन म्हणून, तर तेव्हा ट्रॅक्टरचा साधारणतः एकच उपयोग होत होता. तो उपयोग म्हणजे साधारणतः वाहतूक करणे. ट्रॅक्टरला ट्रॉली जोडायची आणि त्या ट्रॉलीमधून आपण वेगवेगळ्या साहित्याची आपण वाहतूक करायची. तर तेव्हा असं वाटलं की फक्त या एका उपयोगासाठी ट्रॅक्टर तो परवडतो की काय आहे. पण कालांतराने त्या ट्रॅक्टरला सर्व प्रकारच्या अटॅचमेंट्स आल्या आणि आता जो आपण म्हणतो 60-70 वर्षाचा कालावधी लोटलेला आहे आणि आपल्याला ट्रॅक्टरचा वापर हा सर्व कामासाठी करतो. अर्थात मध्यंतरी आपण बैल यांचा पण वापर करतो, बैलजोड्या वगैरे वगैरे, पण आता त्याचा वापर कमी होत आहे आणि ट्रॅक्टरमधनं आपण सर्वसाधारणतः सर्व प्रकारच्या प्रक्रिया आपण शेतामध्ये पार करू शकतो. ड्रोन हे हवेतून उडणारं वाहन आहे. ड्रोन तसं एकटं काहीच करू शकत नाही. जसं तुम्ही आत्ता फोटोग्राफीसाठी मी जो ड्रोन दाखवलेला आहे, त्या ड्रोनला कॅमेरा लावलेला आहे. तुम्ही दिसत असेल, तो स्पष्टपणे दिसतो. तो कॅमेरा काम करतो. ड्रोन फक्त हे हवेतून उडणारं वाहन आहे. तसंच ट्रॅक्टर आहे. तुम्ही जो ट्रॅक्टर पाहिलेला आहे तो फक्त एक जमिनीवरनं चालण्याचं काम करतो. त्याला जेव्हा आपण इथं लेवलर जोडलेलं आहे, जमीन सपाट करण्याचं संयंत्र, तेव्हा तो जमीन सपाटीकरण करतो. तसंच ड्रोनचं आहे. कॅमेरा जोडलेला आहे. तो मग फोटो घेण्याचं काम करतो. त्यानंतर तो मग आपल्याला व्हिडिओ काढण्याचं काम करतो. मग त्याला आपण विशिष्ट प्रकारची उपकरणे जोडली तर आपणाला त्या प्रकारची कामं आपण करू शकतो. तर सध्याची जी अस्तित्वातली उपकरणे आहे ती मर्यादित आहे. एक म्हणजे कॅमेरा आहे. आता तुम्ही असं म्हणाल की कॅमेराने आपण शेतीची कुठली कामं करू शकतो का? त्याचं उत्तर होय आहे. आपण नंतरच्या भागामध्ये बघूया. तर कॅमेरा हा जो आहे तो शेतीसाठी आपण चांगल्या प्रकारे वापरू शकतो. आता इथं जे मी उपकरण दाखवलेलं आहे ते फवारणीचं आहे. तर फवारणी करण्याचं उपकरण आपण ड्रोनला जोडलेलं आहे आणि त्याद्वारे आपण फवारणी करू शकतो. दुसरं जे उपकरण आहे ते उपकरण आहे सध्या सीडिंग, म्हणजे आपण बिया पेरू शकतो, पेरणी करू शकतो, बियाची विखुरणी करू शकतो. तर अशा या 2-3 बाबी आहेत आणि त्याची तेवढीच उपकरणे सध्या आपल्यापाशी आहेत. पण
बऱ्याच वेळा शेतकरी विचारतात की फक्त फवारणीसाठी आणि आम्हाला तर फोटोग्राफीसाठी तर त्याचा आम्हाला काही सरळ उपयोग नाही आणि बरोबर आहे, शेतकऱ्यांना फोटोग्राफीसाठी तसा काही उपयोग नाही, पण शेतीसाठी आपण फोटोग्राफीचा उपयोग आहे. मग फक्त फवारणीसाठी आपण जर ड्रोनचा उपयोग करू शकत असेल तर ते परवडेल का आणि त्यावर तुम्ही एवढं संशोधन करतात, भविष्यामध्ये खरोखरच त्याचा उपयोग होईल का? तर त्याचं उत्तर होय आहे. जसं म्हणून मी ट्रॅक्टरचं उदाहरण दिलेलं आहे की ट्रॅक्टरद्वारे सुरुवातीला फक्त आपण ट्रॉली जोडून वाहतुकीचं काम करायचं. तसंच सध्या परिस्थितीमध्ये ड्रोन आपण जो आहे फोटोग्राफीचं जे कॅमेरा किंवा फवारणीचं संयंत्र जोडून आपण फोटोग्राफी किंवा आपण फवारणी मग कुठल्याही रसायनाची असेल, पेस्टिसाईड, केमिकल्स, त्याची सर्वांची फवारणी करू शकतो. पण भविष्यामध्ये ड्रोनद्वारे बरीचशी कार्य आपल्याला शेतीची करता येईल, त्या प्रकारचं संशोधन चालू आहे. महात्मा फुले कृषी विद्यापीठाद्वारे सुद्धा अशा प्रकारचं संशोधन चालू आहे. तर आपण शेतीमध्ये मग शक्यता कुठल्या आहेत, कुठं आपण ड्रोन वापरू शकतो? एक तर म्हणजे सध्या पीक फवारणी, खते असेल, मूलद्रव्य असेल किंवा पीक फवारणी कीटकनाशकाची असेल, त्याचा मात्र उपयोग आपण अतिशय कार्यक्षमतेने करू शकतो, बऱ्याच भागामध्ये करू शकतो. मला इथेही माहिती आहे आपल्या विदर्भामध्ये सुद्धा फवारणीसाठी ड्रोन हा मोठ्या प्रमाणामध्ये वापरायला सुरुवात झाली आहे आणि शेतकऱ्यांना त्याचे फायदे पण दिसून येत आहे. त्यानंतर पेरणी आहे. सध्याची जी पेरणी आहे ती आपण जी पेरणी खरोखर काटेकोरपणे ड्रोननी करू शकत नाही, पण ज्या ठिकाणी आपणाला बिया विखरायच्या आहेत, जसं जंगलामध्ये आहेत, इतर ठिकाणी, तर त्या प्रकारे आपण ड्रोनपासून पेरणी करू शकतो. आणि जर आपण ड्रोनला एका विशिष्ट प्रकारचं उपकरण जोडलं तर आपण पक्ष्यांपासून त्याची पीक राखणीसुद्धा करू शकतो. तर हा एक भाग झाला, म्हणजे आपण त्याला निविष्ठा म्हणतो की ज्याला आपण विशिष्ट प्रकारची जर उपकरणे जोडले तर त्या उपकरणाद्वारे आपण शेतीची कामे करू शकतो. हा एक ड्रोनचा झाला. एक पक्ष्यापासून पीक राखणीचा एक खरं म्हणजे फार चांगला उपयोग भारत सरकारने करून घेतलेला आहे. जेव्हा तुम्हाला माहिती असेल कोविडच्या साधारणतः सुरुवातीच्या काळामध्ये आपणाला साधारणतः वायव्येकडून एक टोळधाड आली होती. तर ती टोळधाड जी आहे ती टोळधाड रोखण्याचं काम ज्या काही उपकरणांनी केलेलं आहे त्यामध्ये ड्रोनचा वापर हा फार मोठ्या प्रमाणामध्ये करण्यात आलेला होता. तर सध्या आपल्याला ड्रोनचे एवढे वापर आहेत, पण मी शेतकऱ्यांसाठी असं म्हणेल की सध्या परिस्थितीमध्ये ड्रोनचा वापर आपण हा फवारणीसाठी आपण योग्य प्रमाणे करू शकतो. फवारणी ही खताची असेल, फवारणी ही कीटकनाशकाची असेल किंवा फवारणी ही मूलद्रव्याची असेल, या सर्व फवारण्या आपण ड्रोनद्वारे करू शकतो. आणि सध्या भारत सरकार असेल किंवा महाराष्ट्र शासन असेल त्याचं फार लक्ष आहे की ड्रोनद्वारे हा जो वापर आहे तो कसा वापरायचा. त्यानंतर आपण ड्रोनचा वापर मॅपिंगसाठी करू शकतो. तर मी इथं फार जास्त वेळ घेणार नाही मॅपिंगमध्ये. आपणाला मघा जो कॅमेरा दाखवला होता तो कॅमेराने आपण फोटो घेतो, पण त्याद्वारे आपण मॅपिंग करत असतो. मग या मॅपिंगचा उपयोग कुठं होतो ते सांगेल. शेतकऱ्यांना प्रत्यक्ष याचा उपयोग होणार नाही, पण आपणाला ड्रोनद्वारे जी मॅपिंग करतो त्यामध्ये आपणाला काय काय मिळू शकतं का, आपणाला पीक कुठलं आहे ते बघता येतं. त्यानंतर पीक वाढीच्या कुठल्या अवस्थेमध्ये आहे ते करता येतं त्या कॅमेराद्वारे. पिकावर कुठला ताण पडलेला आहे, पाण्याचा ताण आहे, किडीचा ताण आहे ते कळतं. आणि त्याचसोबत पिकावर कुठला रोग आणि कीड पडलेला आहे ते सुद्धा कळतं. आणि त्याचप्रमाणे शेताच्या कुठल्या भागामध्ये आहे ते आपल्याला मिळतं. तर याप्रमाणे आपणाला पिकाची वाढ कशी होत आहे, पिकावर कुठला रोग, कीड, पाण्याचा ताण आलेला आहे का, या सर्व बाबी आपणाला ड्रोनवर जो कॅमेरा आपण बसवलेला आहे त्या कॅमेराद्वारे आपल्याला त्या बाबी मिळत असतात. मग याचा उपयोग कुठं होतो? याचा उपयोग प्रत्यक्ष शेतकऱ्यांना सध्या फार कमी होत असेल, पण साधारणतः उत्पादनाचा अंदाज हा सरकारी यंत्रणेला बांधता येतो याद्वारे. मग एकदा उत्पादनाचा अंदाज आला तर मग आपल्याला सरकारला किंवा शासनाच्या विविध ज्या काही यंत्रणा आहेत त्यांना पिकाचं साधारणतः पूर्ण महाराष्ट्रामध्ये किंवा विदर्भात या जिल्ह्यामध्ये ऊस आहे किंवा तांदूळ आहे किंवा ज्वारी आहे त्याचं किती उत्पादन आहे, सोयाबीन आहे ते आपणाला कळतं आणि त्याद्वारे शासन काही योजनाचं नियोजन व्यवस्थित करू शकतो. त्याचप्रमाणे आपल्याला असं माहीत आहे की सध्या पीक विमा हा मोठ्या प्रमाणामध्ये शासनाची योजना आहे आणि तो पीक विमा योजना राबवताना फार अडचणी येतात. तर आपणाला त्या ड्रोनद्वारे एकदा पिकाचं हे जे विविध घटक आहे त्याची माहिती मिळाल्यावर आपण पीक उत्पादनाचा अंदाज बांधू शकतो. आणि एकदा पीक उत्पादनाचा अंदाज आला तर मग आपणाला पीक विम्यासाठी सुद्धा या ड्रोनचा उपयोग होऊ शकतो. तर प्रत्यक्ष शेतकऱ्यांना जरी याचा सध्या ड्रोनचा या कामासाठी वापर तुम्हाला दिसत नसेल, पण सरकारी किंवा शासकीय यंत्रणेला
या सर्व कामासाठी ड्रोनचा वापर करता येतो आणि त्याचा प्रत्यक्ष व अप्रत्यक्ष फायदा हा शेतकऱ्यांनाच होणार आहे. तर मी आत्ता सांगितल्याप्रमाणे ड्रोनचा 2 ठिकाणी वापर होऊ शकतो. वेगवेगळ्या प्रकारच्या निविष्ठा जसं खतं आहेत किंवा मूलद्रव्य आहेत, रसायने आहेत, कीटनाशके आहेत, बिया पेरणी आहेत, याद्वारे होऊ शकतो. आणि ड्रोनवर जर आपण कॅमेरा बसवला तर विविध प्रकारचं मॅपिंग करून आपण पीक कुठलं आहे, पीक कुठल्या अवस्थेमध्ये आहे, पिकापासून उत्पादन किती मिळणार आहे, कुठली कीड आली आहे, कुठला रोग आलेला आहे, या सर्वांचं आपल्याला निदान करून शासकीय यंत्रणेला पीक विमा असेल किंवा पीक उत्पादनाचा अंदाज बांधणे इत्यादी सर्वांची माहिती व्यवस्थितपणे होऊन त्याचा लाभ जो आहे तो शेतकऱ्यांनाच होऊ शकतो. त्यानंतर मी तुम्हाला सांगितलं आहे की आपण फवारणीसाठी मात्र सध्या जो ड्रोन आहे, ड्रोनचा जो वापर आहे, मी तुम्हाला उपयोग बरेच सांगितले आहेत, पण त्यापैकी मुख्यत्वे करून 2च कारणासाठी सध्या ड्रोनचा वापर होतो. तो म्हणजे मॅपिंग, म्हणजे कॅमेरा लावून, आणि दुसरा म्हणजे फवारणी. त्यातही फवारणीचा उपयोग हा 90% कामासाठी होतो आणि मॅपिंगचा उपयोग 10% कामासाठी होतो. मॅपिंगचा उपयोग साधारणतः शासकीय किंवा संशोधन यंत्रणा करतात किंवा विमा कंपन्या करतात, आणि मात्र फवारणीचा उपयोग हा सर्वसाधारण शेतकरीसुद्धा करू लागलेले आहेत आणि त्याचा उपयोग हा 90% आहे. तर फवारणी करत असताना मग ड्रोनचे फायदे काय आहेत ते आपण बघू. तुम्ही इथं बघत असणार की फवारणी करताना आपल्याला कीटकनाशकाशी मात्र थेट संपर्क होत नाही, पण त्यासाठी काही काळजी घ्यायची असते. कारण मी काल काही शेतकऱ्यांशी चर्चा करत असताना मला त्यांनी सांगितलं की ड्रोनद्वारे फवारणी करत असताना त्रास झाला. मग मी त्यांना विचारलं, तुम्ही फवारणी कशी केली? त्यांनी ही फवारणी करत असताना ड्रोनद्वारे फवारणी जशी करायची असते तशी नाही केली, त्यामुळे त्यांना त्रास झाला. तर ड्रोन हां हां हो 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 मी ती कशी करायची मी त्याचं तुम्हाला हे पण दाखवतो, मी संपूर्ण त्याचं गणित दाखवतो मी तुम्हाला. तर तो एक आहे, थेट संपर्क होत नाही. थेट संपर्क होत नसल्यामुळे आपणाला इजा होत नाही. त्यानंतर ड्रोनद्वारे आपणाला 10 ते 15 एकर एवढी फवारणी आपणाला एका दिवसामध्ये करता येतं. ती कशी करता येतं मी मग तुम्हाला एक टेबलच्या सहाय्याने दाखवतो. एक तक्ता आहे, कारण हा प्रश्न बरेच जण विचारतात की ड्रोनद्वारे इतकी फवारणी होते तर ती कशी होते. तर त्यासाठी मी तुम्हाला ते दाखवतो. कीटकनाशकांची थोडी बचत होते, जास्त बचत होत नाही, कारण कीटकनाशक आपणाला जेवढे फवारायचे तेवढेच फवारायचे आहेत. पण त्यामध्ये आम्हाला काही प्रत्यक्षाद्वारे असं दिसून आलं की आपण जर काही विशिष्ट मानके वापरली तर 10 ते 25% कीटकनाशकाची फवारणी होऊ शकतं. त्यानंतर पाण्याची बचत मात्र खूप होते, 90% पाण्याची बचत होते. जसं आपण 1 एकरला आपला पाठीवरचा जो पंप आहे त्यामध्ये आपण रसायने टाकले तर आपल्याला 200 ते 300 लिटर पाणी पाहिजे असते, तेवढीच फवारणी इथं 10 ते 15 लिटरमध्ये होते. पाण्याची बचत मात्र होते. त्यानंतर कमी खर्चात फवारणी. तुम्हाला असं वाटेल की ड्रोनची किंमत तर एवढी मोठी आहे, मग कमी खर्चात फवारणी कशी काय होते, तर त्याचं पण मी तुम्हाला एक गणित दाखवतो. हे वापरण्यास तसं सोपं आहे. सध्या जरी तुम्हाला वाटत असेल हे ड्रोन हे हवेत उडणारं वाहन आहे आणि त्याला हे पाहिजे ते पाहिजे, पण आपण इतर जर बाबीचा जर आपण विचार केला तसं ते वापरायला सोपं आहे आणि ग्रामीण कृषी उद्योजकतेला मात्र हे चालना देणार आहे. म्हणजे सध्या आपणाला दीपक साहेब सांगतीलच की जे काही महाराष्ट्र शासनाचे उपक्रम आहे ते उपक्रम इतक्या मोठ्या प्रमाणावर आहे आणि आपणाला प्रत्येक शेतामध्ये ड्रोनचा वापर व्हायला पाहिजे. प्रत्येक गावामध्ये आपणाला गडकरी साहेबांनी सांगितलं आहे की 4 ते 5 ड्रोन असायलाच पाहिजे आणि 4 ते 5 हे युवक प्रशिक्षित असायला पाहिजे. त्याप्रमाणे शासनाने सुद्धा धोरण राबवायला सुरुवात केली आहे. तर ग्रामीण कृषी उद्योजकता जी आहे त्याला मात्र ड्रोनमुळे एक खूप मोठ्या प्रमाणामध्ये चालना मिळणार आहे. आणि एक ड्रोनद्वारे एक आपण आकर्षक शेती करू शकतो. आकर्षक शेती करणं फार महत्त्वाचं आहे. तुमच्या लक्षात येईल की आता माझी जी पिढी आहे त्या पिढीमध्ये जे शेतकरी आहेत किंवा माझे जे वडील शेतकरी होते त्यांना शेतामध्ये फार क्लिष्ट कामं करावी लागायची. मग कालांतराने आपणाला माहीत आहे की त्या काळात जे माझ्या वडिलांचे जे समकालीन होते ते शहरामध्ये जाऊन फार चांगला काम करत होते. समजा बँकेमध्ये असेल, शिक्षक असेल, काय असेल. पण आता जर आताची जी पिढी आहे, म्हणजे आता माझा मुलगा असेल किंवा ही जी पिढी आली आहे, त्यांना असं वाटते की मी का तसं काम करावं, मागील पिढीसारखं. शहरामध्ये किती चांगल्या प्रकारचे जॉब आहेत, हा सगळ्यांनाच वाटतं. जर हे सगळ्यांनाच वाटलं तर मग ग्रामीण भागामध्ये कुठले तरुण वर्ग उरणार आहे शेती करण्यासाठी. आणि आपण कुठल्याही क्षेत्रामध्ये कितीही प्रगती करो, पण अन्नधान्य जर आपण पिकवलं नाही आणि या 150-140 कोटी जनतेला खायला दिलं नाही तर इतर कुठल्याही तंत्रज्ञानाचा, इतर कुठल्याही प्रगतीचा फायदा होत नाही, आपणाला माहीत आहे. तर आपणाला ही शेतीसुद्धा एक आकर्षक करायची आहे.
जसं जो शहरामध्ये युवक गेल्यानंतर तो सगळं मोबाईल आणि वेगवेगळे टॅब लॅपटॉपद्वारे काम करतो, तशाच प्रकारची शेती ग्रामीण भागामधील शेतकरी युवकांना जर करता आली तर ही शेती आकर्षक होईल आणि जो स्थलांतर आहे ग्रामीण भागातून शहरी भागामध्ये ते स्थलांतर होणार नाही, किंवा किंबहुना असं होईल की शहरी भागातले युवकसुद्धा शेतीकडे वळतील. तर आपल्याला एक शेती आकर्षक करायची आहे, तर ड्रोन हा शेती आकर्षक करण्यासाठीचा एक घटक आहे. तर तो आपण त्या ड्रोनचा वापर केला तर शेती आकर्षक होईल. त्यामध्ये अजून अनेक घटक आहेत शेती आकर्षक करायचे, असा विषय नाही, पण आम्ही त्याच्यावर सुद्धा काम करत आहोत. पण ड्रोनच्या वापरामुळे शेती ही नक्कीच आपल्याला आकर्षक होऊ शकेल. अर्थात कुठलंही नवीन तंत्रज्ञान असेल तर आव्हाने खूप असतात. सुरुवातीच्या काळामध्ये ती खूप आव्हाने असतात. तर सुरुवातीच्या काळामध्ये आधुनिक तंत्रज्ञान जे कोणी शेतकरी वापरतात त्यांना मात्र त्याचा सामना करायचा असतो. मी 1-2 उदाहरण देतो की ठिबक सिंचन पद्धत आहे किंवा आपणाला ग्रीन हाऊस आहे, हरितगृह आहे. हे जे तंत्रज्ञान सुरुवातीला आले तेव्हा फार अडचणी होत्या. मी स्वतः त्या अनुभवल्या, कारण मी या क्षेत्रामध्ये काम करतो. साधारणतः 84-85 साली ठिबक सिंचनचं तंत्रज्ञान हे वापरायला आपण सुरुवात केली आणि सुरुवातीच्या 10 वर्षामध्ये इतक्या अनंत अडचणी होत्या की त्याचे अनेक फायदे सांगून किंवा इस्रायलसारख्या देशामध्ये ते दिसत असूनसुद्धा भारतीय शेतकऱ्यांना त्या दिसले नाही. आणि 7-8 वर्षानंतर बऱ्याचशा शेतकऱ्यांनी ठिबक सिंचन पद्धत वापरायला बंद केली, जरी त्या काळामध्ये 90% आपणाला सबसिडी मिळत होती तरीसुद्धा. तर त्याचं मुख्य कारण असं होतं, एक तंत्रज्ञान नवीन होतं, शेतकऱ्यांना कसं वापरायचं माहिती नव्हतं, शासकीय यंत्रणेला शेतकऱ्यांना कसा सल्ला द्यायचा माहिती नव्हतं. पण त्यानंतर कालांतराने ते प्रगत झालं आणि आता अनेक शेतकरी आपल्याला शासकीय अनुदान मिळत नसतानासुद्धा ठिबक सिंचन पद्धतीचा वापर करतात. तर आधुनिक तंत्रज्ञान असतं, सुरुवातीला आव्हाने असतात, समस्या असतात, त्याचा मुकाबला करण्यासाठी शासकीय यंत्रणा आपल्याला मदतीमध्ये तयार असतात, अनुदान देत असतात, काही सहाय्य करत असतात. पण सुरुवातीला मात्र तरी पण आव्हानेचा सामना करावाच लागतो. पण कालांतराने मात्र आपणाला तो जो आहे त्याचा आपल्याला सामना करून त्यावर आपल्याला काही सोल्युशन्स काढता येतात. तर ती सध्याची जी आव्हाने आहेत ती अशा प्रकारची आहेत की सध्या उड्डाण वेळ आणि नियंत्रण अंतर. म्हणजे उड्डाण वेळ म्हणजे कसं आहे की सध्या आपण शेतीसाठी जे ड्रोन वापरतो ते हवेमध्ये फक्त 15 ते 20 मिनिटच उडू शकतात. मग 15 ते 20 मिनिटामध्ये त्यांनी जे कार्य करायचं आहे ते कार्य करायचं, मग आपल्याला ड्रोन तो खाली बोलवावा लागतो. अर्थात यामध्ये मग ही समस्या आहे, मग त्यावर काही आव्हाने आहेत. ही समस्या का आहे की आपण शेतीसाठी जो ड्रोन वापरतो ते एक विशिष्ट प्रकारचा असतो, तो मी तुम्हाला सांगतो. आणि त्या ड्रोनवर जी बॅटरी बसवलेली असते त्या बॅटरीची क्षमता त्या ड्रोनला हवेत उडवण्याची फक्त 15 मिनिटाची असते. मग 15 मिनिटामध्ये आपणाला जे करायचं ते करायचं. मग त्या ड्रोनला आपल्याला खाली बोलवावं लागतं. मग जी बॅटरी आहे ती ड्रोनची, ती बॅटरी आपण त्यामधनं बदलवायची, दुसरी बॅटरी टाकायची, पहिली बॅटरी चार्जिंगला ठेवायची आणि परत हा ड्रोन 15 मिनिटासाठी उडवायचा. सध्या आपल्याला असं करता येतं. पण सध्या काही त्यावर संशोधन चालू आहेत आणि काही संशोधनाचं आपल्याला यशसुद्धा मिळालेलं आहे. बॅटरीपेक्षा जर आपण पेट्रोलवर चालणारा ड्रोन जर वापरला तर तो 30 मिनिट चालतो. म्हणजे 15वरून आपण 30 मिनिटवर आलेलो आहे. आणि बॅटरीमध्ये सुद्धा एक खूप मोठ्या प्रकारचं संशोधन भारत सरकारने हाती घेतलेलं आहे. बॅटरी आपल्याला ड्रोनलाच पाहिजे असं नाही आहे, इतर अनेक कामाला पाहिजे. जशी जशी बॅटरीची क्षमता वाढत जाईल तसा तसा ड्रोनचा उड्डाण वेळसुद्धा वाढत जाईल. पण सध्या तुम्ही असं गृहीत धरा की शेतीसाठी जो ड्रोन वापरतो जर आपण बॅटरीवर चालणारा घेतला तर 15 मिनिट, पेट्रोलवर चालणारा गेला तर 30 मिनिट. तेवढ्या वेळात काम करायचं, ड्रोनला खाली बोलवायचं, बॅटरी बदलवायची किंवा पेट्रोलच्या टाकीमध्ये पेट्रोल भरवायचं. हे एक आहे. जसं आपण ट्रॅक्टर आहे, ट्रॅक्टरमध्ये एकतर टाकी भरली की तो 2 दिवस चालतो, तसं सध्या ड्रोनचं नाही आहे. बॅटरीचं आयुष्य एक आहे परत. तर बॅटरीचं जे आयुष्य आहे ते एक साधारणतः 400 सायकलपर्यंत असतं आणि आपणाला त्याचं जे अर्थशास्त्र आहे ते काढत असताना तेवढंच आपल्याला गृहीत धरायचं असते. 400 सायकल म्हणजे मी एकदा बॅटरी बसवली, ड्रोन मी हवेत उडवला, खाली आणला, ड्रोन बॅटरी चार्जिंगला ठेवली, तर 1 सायकल झाली. असं मी 400 वेळा केल्यानंतर मग मात्र ड्रोनच्या बॅटरीचं आयुष्य हे संपतं. म्हणजे आपल्याला बॅटरी ही नवीन दुसरी विकत घ्यावी लागतं. त्यानंतर प्रमाणित कीटकनाशके आणि खते. तर जे शेतकरी किंवा जे काही रसायनाचा व्यापार करतात, ज्यांचं काही आपल्याला कृषीविषयक दुकान आहे त्यांना माहिती असेल की कीटकनाशके ही प्रमाणित असायला पाहिजे असते. तर प्रमाणित कीटकनाशकेच आपण वापरू शकतो. ही प्रमाणित कीटकनाशके ही जी आहेत तो पाठीवरील किंवा ट्रॅक्टर चलित जी काही आपणाला संयंत्रे आहे त्यासाठी आहे. मग ड्रोनद्वारे वापरायची असेल तर काय,
त्याचं प्रमाणीकरण कसं काय करायचं. पण सध्या तरी आपणाला शासनाने यामध्ये एक सवलत दिलेली आहे की आपण रसायने जी शेतीसाठी इतर उपकरणांनी वापरू शकतो ती सर्व प्रकारची रसायने आपण फक्त तणनाशक सोडून ती आपण ड्रोनद्वारे सुद्धा वापरू शकतो. तर ड्रोनद्वारे आपण तणनाशक सोडून इतर सर्व प्रकारची रसायने आपण सध्या तरी 2 वर्षासाठी आपणाला शासनाने मुभा दिलेली आहे, आपण वापरू शकतो. प्राथमिक खर्च अधिक आहेच, तर कुठल्याही अधिक आधुनिक तंत्रज्ञानाचा प्राथमिक खर्च जास्त असतोच. सध्या आपणाला जर अगदी व्यवस्थित प्रमाणित ड्रोन घ्यायचा असेल तर 7-8 लाख रुपये किंमत आहे, पण शासन त्याला अनुदान पण देतो. कुठल्याही आधुनिक तंत्रज्ञानाची सुरुवातीला वापर करायचा असतो, किंमत जास्त असते, त्यामुळे शासन त्याला अनुदान देत असते. त्यानंतर अजून काही गोष्टी आहे की भारतासारखा देश आहे, आपणाला जमीन धारणा जी आहे ती प्रत्येक शेतकऱ्यांची कमी आहेत. आपणाला माहिती आहे की आपली सर्वसाधारण जमीन धारणा आहे ती 1 हेक्टर किंवा 1 हेक्टर आणि 7 आर एवढी आहे, ती फार कमी आहे. आणि 50% किंवा 60%पेक्षा शेतकऱ्यांकडे जमीन ही 1 एकरच्या आत आहे. त्यामध्ये काही शेतकरी 2 पिकं घेतात. मग अशा ठिकाणी ड्रोनद्वारे फवारणी कशी करायची ही एक समस्या आहे, पण त्यावरही आपण सोल्युशन्स काढलेले आहेत. बऱ्याच ठिकाणी आपणाला माहिती आहे की झाडं असतात, झाडं तोडता येत नाही आपणाला. त्यानंतर आपणाला हाय टेन्शनची मध्ये वायरच चालली जाते, ड्रोन त्या ठिकाणी वापरता येत नाही. या काही समस्या आहेत, पण या समस्याचा सामना करण्यासाठी तंत्रज्ञानसुद्धा विकसित झालेलं आहे. म्हणजे आता ड्रोन अशा प्रकारचे आपण विकसित केलेले आहे की फवारणी करत असताना समोर झाड दिसलं तर तो झाड सोडून देतो, बाजूला सरकतो. जसं आहे आपण जर धावत असताना आपल्याला झाड दिसलं तर आपण लगेच बाजूला होतो, त्या झाडाला आपण बायपास करतो आणि पुढे जातो आणि परत आपण त्या लाईनीमध्ये येतो. तर त्याच प्रकारे ड्रोनसुद्धा हे स्वयंचलितपणे म्हणजे स्वतः करतो असे सुद्धा ड्रोन वापरलेले आहेत. समजा उच्च दाबाच्या लाईन्स असेल तर मग ड्रोन त्या भागामध्ये जात नाही, असं तंत्रज्ञान विकसित केलेलं आहे. पण या सगळ्या अशा तंत्रज्ञानाची जी किंमत आहे ती वाढत जाते. तर ही काही आव्हाने आहेत. त्यानंतर जी आहे की ड्रोनची फवारणी करण्याच्या ज्या की प्रशिक्षण संस्था आहेत त्याची कमतरता सध्या आहे, पण त्याच्यावर सुद्धा मात केलेली आपण. आता सर्वसाधारणपणे खूप कृषी विद्यापीठे आहेत, ते प्रशिक्षण देत असतात. भारतातलं जे महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी आहे त्यांनी सर्वप्रथम ड्रोनद्वारे फवारणी कशी करायची त्याचं प्रशिक्षण देण्याचं काम चालू केलेलं आहे. आम्ही अनेक शेतकऱ्यांना प्रशिक्षण दिलेलं आहे. त्यानंतर आपणाला ड्रोन जर चालवायचा असेल तर जो चालवणारा जो वाहक चालक असतो त्याला एक विशिष्ट परवाना पाहिजे असतो. जसं ट्रॅक्टरला एक विशिष्ट परवाना पाहिजे असतो तसं ड्रोनला पाहिजे असतो. तो परवाना घ्यायचा असेल तर 5 दिवसाचं प्रशिक्षण घ्यायचं असते. तर ते प्रशिक्षण मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्राकडूनच घ्यायचं असते. तर महात्मा फुले कृषी विद्यापीठ हे एक मान्यता प्राप्त प्रशिक्षण केंद्र आहेत. तिथं अनेक शेकडो शेतकरी जे आहेत ते प्रशिक्षणासाठी येऊन परवाना घेऊन जात आहेत आणि अशा प्रकारचं प्रशिक्षण केंद्र हे मोठ्या प्रमाणामध्ये उभारण्याचं जे काम आहे ते काम आपल्याला महाराष्ट्र शासनाने चालू केलेलं आहे. म्हणजे समस्या आहे त्यावर एक जे आहेत आपल्याला सामना कसा करायचा त्याचं सोल्युशन्स पण निघत आहेत. आणि एक जे आहे ते हे ड्रोन हे हवेमधनं उडणारं वाहन असल्यामुळे हवामान जे घटक आहेत ते मात्र त्याच्यावर परिणाम करतात. जसं खूप जास्त तापमान असेल तर ड्रोन वापरण्याला काही मर्यादा आहेत, खूप जास्त वाऱ्याचा वेग असेल तर मर्यादा आहेत, पाऊस असेल तर आपण ड्रोन वापरू शकत नाही, अर्थात पाऊस असताना आपण फवारणी पण तशी करत नाही. तर अशा काही अनेक समस्या आहेत, पण त्या प्रत्येक समस्यावर संशोधनाचं काम चालू आहे. काही समस्यावर तोडगे निघालेले आहेत, काही समस्यावर तोडगे निघायचं काम चालू आहे. आता ड्रोनचे जे काही प्रकार आहेत, ड्रोनचे अनेक प्रकार आहेत, मी यामध्ये फार खोलामध्ये जात नाही. तर एक म्हणजे काही एक विमानासारखा एक ड्रोन दिसतो, तर तो तुम्ही पाहिला नसेल, फार छोटा ड्रोन असतो, विमानासारखा दिसतो, पण त्याला धावपट्टीची गरज असते आणि आपल्याला शेतीमध्ये धावपट्टी नसते. धावपट्टी म्हणजे छोटी पाहिजे असते, म्हणजे एक 20-25 मीटरचा तुकडा तरी धावपट्टीमधून पाहिजे असतो. शेतीमध्ये आपण तो करत नाही. त्यामुळे पहिल्या प्रकारचा जो ड्रोन आहे फिक्स विंग ड्रोन, तर तो आपण विमानासारखा दिसणारा शेतीमध्ये वापरत नाही. त्यानंतर दुसरा जो आहे तो हेलिकॉप्टरसारखा दिसणारा ड्रोन आहे. तर हेलिकॉप्टरसारखा दिसणारा ड्रोन हा लहान असतो, पण त्याला एकच खूप मोठं पातं असतं. तर त्याला एकच खूप मोठं पातं असल्यामुळे आपणाला मध्येच एखादी बिल्डिंग आली, झाड आली, तो पातं त्याला लागून आपल्याला अपघात होण्याचा संभव असतो, त्यामुळे आपण वापरत नाही. पण इथं मी जो तिसऱ्या प्रकारचा ड्रोन इथं जो दाखवलेला आहे, तर त्याला आपण मल्टी रोटर ड्रोन असं म्हणतो. जसं मी सुरुवातीला दाखवला होता फोटोग्राफीचा ड्रोन, तो मल्टी रोटर ड्रोन या प्रकारामध्ये असतो, म्हणजे त्याला 4 पाते असतात किंवा त्यापेक्षा जास्त पाते असतात. तर इथं मी जे दुसरं जे चित्र आहेत मल्टी रोटर ड्रोन दाखवलेलं आहेत, तर त्या ड्रोनचा वापर मात्र
हा फार मोठ्या प्रमाणामध्ये फवारणीसाठी होतो. याला कारणं आहेत की या प्रकारच्या ड्रोनवर आपल्याला एक प्रकारचं विशिष्ट नियंत्रण ठेवता येतं. जसं आपण शेतीसाठी ड्रोन वापरतो, विमानासारखा ड्रोन असेल, एकदा तो वर गेला तर तो धावत सुटतो, त्याला काही प्रॉब्लेम नाही आहे. पण आपल्याला शेतीमध्ये तो पिकाच्या उंचीप्रमाणे वर करायचा असतो, खाली करायचा असतो, त्याचा जो वेग आहे तो कमी जास्त करायचा असतो, आपल्याला तो खाली बोलवायचा असतो, वर पाठवायचा असतो, अशा अनेक क्रिया करायच्या असतात. आणि या क्रिया ज्या आहेत त्या मल्टीरोटर ड्रोनद्वारे मात्र अतिशय आपल्याला सुलभपणे करता येतात. तर या प्रकारचा ड्रोन हा सध्या वापरतो. अर्थात त्याला काही मर्यादा आहेत. जसं आपण विमानासारखा ड्रोन आहे तो एकदा हवेत उडल्यावर 3-4 तास उडतो, पण आपल्याला तो फवारणीसाठी वापरता येत नाही. हेलिकॉप्टरसारखा ड्रोन आहे तो सुद्धा एकदा हवेत उडल्यानंतर 1 तासापर्यंत काम करतो, पण त्याला इंधन खूप लागतं आणि मोठा असल्यामुळे आपल्याला शेतीसाठी वापरता येत नाही. पण मल्टीरोटर ड्रोन आहे त्याचा वापर मात्र आपल्याला करता येतो. मग त्याच्यासोबत मग त्याचे काही आपल्याला तोटेसुद्धा आहे. ते तोटे म्हणजे त्याची क्षमता आहे हवेत उडण्याची, मी तुम्हाला सांगितलं आहे 15 मिनिट आहे. तर पण तो सध्या वापरायला सुटसुटीत आहे. अगदी सर्वसामान्य शेतकऱ्यांना जर 5 दिवसाचं प्रशिक्षण घेतलं तर ते सुद्धा आता त्या प्रकारचा ड्रोन हे हवेमध्ये उडवू लागलेले आहेत. तर एक थोडक्यामध्ये आपणाला जेव्हा शेतीसाठी ड्रोनचा वापर करायचा असतो तो मल्टीरोटर आहे. मल्टीरोटर कसा ओळखायचं की त्याला 4 किंवा त्यापेक्षा अनेक पाते आहेत. जसं विमानाला पातं नसतं, फक्त पंख असतात. हेलिकॉप्टरला एकच मोठं पातं असतं. पण आपल्याला 4 किंवा त्यापेक्षा मोठे पाते असणारा ड्रोन दिसला तो छोटा असतो. तर तो हा नक्कीच कृषीसाठी ड्रोन आहे असं आपल्याला समजायला काही हरकत नाही. या चित्रामध्ये मी असं दाखवलेलं आहे, पहिला ड्रोन आहे तो 4 पाते असणार आहे, दुसरा 6 पाते असणार आहे, तिसरा 8 पाते असणार आहेत. मग बऱ्याच वेळा आपल्याला असं आहे की 4 पात्याचा वापरावा की 6 पात्याचा वापरावा की 8 पात्याचा, आम्हाला खूप वेळा शेतकरी विचारत पण असतात. तर तो कुठल्या पात्याचा वापरावा हा सांगण्यापूर्वी त्या पात्यांचे गुणधर्म मी तुम्हाला सांगतो की 4 पात्याचा जर असेल तर त्याला 4 इंजिन असतात, 6 पात्याच्या याला 6 इंजिन असतात, छोटे छोटे असतात, 8 पात्याच्या याला 8 इंजिन किंवा मोटार असं असतात. तर यामध्ये आपल्याला माहीत आहे की जेवढे इंजिन किंवा मोटार जास्त तेवढी त्याची हवेमधील स्थिरता जास्त. जसं आपण म्हणतो की विमान बऱ्याच वेळा वाचतो की विमान हवेमध्ये उडलेलं आहे आणि त्याच्यातलं एक इंजिन खराब झालेलं आहे. एक इंजिन खराब झालेलं आहे म्हणजे ते दुसऱ्या इंजिनवर चालू असतं, म्हणजे घाबरायचं काही कारण नसते. जेवढे जास्त इंजिन तेवढं जर ते खराब झाले तर मग मात्र त्याची हवेत उडण्याची क्षमता चालू. पण आपण अनेक इंजिन बसवू शकत नाही. जर आपण असं म्हटलं विमानामध्ये मग 4-5 इंजिन का बसवत नाही, एकाच वेळी 2 इंजिन फेल गेले तर मग काय करायचं. एक इंजिन फेल गेल्यानंतर साधारणतः वाहक तो दक्ष होतो आणि तो त्या प्रकारे विमान खाली आणण्याचा प्रयत्न करतो. पण खूप इंजिन जर बसवले तर ठीक आहे, आपल्याला 2 इंजिन फेल झाले तर तिसरं आहे. पण त्यामुळे वजन वाढतं, वजन वाढल्यामुळे बॅटरीची क्षमता वाढते, बॅटरीची क्षमता वाढल्यानंतर बॅटरीचं वजन वाढतं आणि हे सगळे घटक जे आहेत ते मात्र परिणाम करतात. तर त्यामुळे कमी पात्याचा असेल तर चांगलं आहे, तो हवेमध्ये जास्त काळ उडू शकतो. पण त्याचसोबत एखादं पातं जर खराब झालं तर आपणाला तो ड्रोन खाली आणावा लागतो, किंवा चुकून 2 पाते खराब झाले तर ड्रोन धपकन जमिनीवर खाली पडतो आणि आपल्याला त्रास होतो. तर आम्ही एक साधारणतः ठोकताळा तयार केलेला आहे. तो ठोकताळा असा आहे की फवारणीसाठी जर ड्रोन वापरायचा असेल तर 6 पात्याचा वापरावा, त्याला आपण हेक्झाकॉप्टर ड्रोन असं म्हणतो. आणि आपणाला मॅपिंगसाठी जर किंवा फोटोग्राफीसाठी वापरायचा असेल तर मग मात्र 8 पात्याचा वापरावा. मी फोटोग्राफी लग्नातली म्हणत नाही, तिथं तो 4 पात्याचाच असतो, कारण तो त्याचा कॅमेरा फार स्वस्त असतो आणि तो पडला तरी त्याला काही फार होत नाही. पण शेतीसाठी जे मॅपिंगचे ड्रोन वापरतात ते 8 पात्याचे असतात, कारण त्याचा तो कॅमेरा असतो तो खूप महाग असतो. परत मी सांगतो तो शेतकऱ्यांनी तसंही वापरायचा नाही आहे, शासकीय यंत्रणेने वापरायचा आहे. त्याचा कॅमेरा 50 लाखापर्यंत असतो आणि तो चुकून खाली पडला 4 पात्याचा वापरून तर ड्रोनचं नुकसान होणार नाही, त्या कॅमेऱ्याचं नुकसान होतं. त्याचप्रमाणे फवारणी यंत्रणा आहे. आपण हेक्झाकॉप्टर 6 जे पाते आहेत त्याचा फवारणीसाठी आपण वापरायला काही हरकत नाही. 4 पात्याचा ड्रोन हा जर आपणाला ड्रोनची किंमत कमी करायची असेल तर वापरा. बऱ्याच वेळा शेतकऱ्यांची समजा आर्थिक क्षमता नसेल तर मग मात्र ते 4 पात्याचा वापरू शकतात. पण शक्यतो हा 6 पात्याचा ड्रोन वापरणं हे चांगलं आहे. ड्रोनचे वजनानुसार प्रकार आहे. आता हे वजनानुसार प्रकार काय आहेत तर ड्रोन वापरायला आपणाला ज्या काही विविध परवानग्या लागत असतात त्या भारत सरकारने वजनानुसार दिलेल्या आहेत. त्यामुळे आपणाला वजनानुसार हे फार महत्त्वाचं आहे. तर एक 200 ग्रॅमपर्यंतचा जो आहे त्याला आपण नॅनो ड्रोन असं म्हणतो. जर आपण फोटोग्राफीसाठी जो ड्रोन म्हणतो तो नॅनो ड्रोन आहे.
तो 250 ग्रॅमपेक्षा कमी वजनाचा आहे, त्याला कुठल्याही प्रकारची परमिशन लागत नाही. म्हणजे त्याला ना ड्रोन उडवण्याला परवाना पाहिजे, काहीच आवश्यकता नाही आहे. जसं आपल्याकडे पूर्वी लुना असायची, त्याला आपल्याला काही लायसन्स वगैरे नसायचं, किंवा सायकलला लायसन्स नसतं. तशा प्रकारे तो नॅनो प्रकारचा ड्रोन आहे, त्याला कुठल्याही परवान्याची आवश्यकता नाही आहे. कोणी पण उडवू शकतो नाही आणि कुठेही उडवू शकतो. त्यानंतरचे जे मात्र ड्रोन आहे 250 ते 2 किलो, 2 किलो ते 25 किलो, 25 ते 150 किलो आणि 150 किलोच्या वर या प्रकारच्या ड्रोनला मात्र विविध प्रकारच्या परवानग्या पाहिजे असतात. त्या परवानग्या अशा प्रकारच्या आहेत, तो ड्रोन जो आहे तो ड्रोन मान्यताप्राप्त मॉडेल असायला पाहिजे. ते प्रारूप जे आहेत, म्हणजे जसं आहे आपण कार किंवा मोटारसायकल वापरतो, तर कुठल्याही प्रकारची कार आपल्याला घेऊन चालत नाही, रस्त्यावर कुठल्याही प्रकारचीच कार येत नाही. तर ते RTOनी प्रमाणित केल्याप्रमाणे त्या कारचं एक मॉडेल आहे, ते रस्त्यावर धावायला परवानगी आहे, तेच कारचं मॉडेल मार्केटमध्ये आणि तेच विकत घेऊ शकतो. त्याचप्रकारे ड्रोन कुठल्याही प्रकारचं आपल्याला घेऊ शकत नाही. ड्रोनचं जे एखादं प्रारूप आहे, मॉडेल आहे, ते सरकारमान्य असायला पाहिजे. तर या ज्या अटी आहेत त्या 250 ग्रॅम वजनाच्या पेक्षा जास्त असणाऱ्या ड्रोनला आहेत त्या. त्यानंतर फक्त ते प्रारूप जे आहे ते मान्यताप्राप्त असून चालत नाही. तुम्हाला तो ड्रोन विकत घेतल्यावर त्याचा रजिस्ट्रेशन नंबर घ्यायचा असतो, त्याला UIN म्हणतो. सेम कारसारखं किंवा ट्रॅक्टरसारखं आहे. ट्रॅक्टर जे आहेत आपल्याला महिंद्रा, जॉन डियर किंवा एस्कॉट कुठल्याही कंपनीचं जेव्हा ट्रॅक्टर मार्केटमध्ये असतं, ते त्या कंपनीला कुठले ट्रॅक्टर आणून मार्केटमध्ये आणता येत नाही. त्यांनी एकदा प्रारूप किंवा मॉडेल विकसित केल्यानंतर शासनाकडनं ते मॉडेल रस्त्यावर आणण्याची परवानगी घ्यायची असते, तर त्याला एक परवाना लागतो. तसंच ड्रोनचा आहे. कुठल्याही प्रकारचा ड्रोन जो आहे आपल्याला हवेमध्ये उडवता येत नाही, फक्त नॅनो ड्रोन सोडून 250 ग्रॅमच्या आतचा. त्यानंतरच्या सगळ्या ड्रोनला आपल्याला विशिष्ट प्रकारच्या परवानग्या पाहिजे असतात. आणि जर त्याशिवाय एखाद्या कंपनीने ड्रोन मार्केटमध्ये आणायचा प्रयत्न केला तर त्यांच्यावर कारवाई होते, आणि ती कारवाई किंवा भुर्दंड हा फार मोठा आहे, शिक्षा जी आहे ती. तर ते एक आहे. त्यानंतर जसं ट्रॅक्टर तुम्ही विकत घेतलं एखाद्या एक्स कंपनीचं, क्ष कंपनीचं, तर तुम्हाला चालवायला आणण्यासाठी रस्त्यावर तुम्हाला ट्रॅक्टरचा रजिस्ट्रेशन नंबर घ्यायला पाहिजे असतो RTOकडून. तसाच ड्रोनला सुद्धा एक UIN असं म्हणतात, तो घ्यायला पाहिजे असतो. ट्रॅक्टर चालवायला जसं मला परवाना पाहिजे असतो, तसंच ड्रोन चालवायला परवाना पाहिजे असतो. या 3 गोष्टी फार महत्त्वाच्या आहेत आपणाला. आणि त्यानंतर काही प्रतिबंधित क्षेत्र आहेत की ड्रोन जो आहे तो तुम्ही धावपट्टीवर चालू शकत नाही, एअरपोर्टवर चालू शकत नाही, किंवा जे डिफेन्सचे एस्टॅब्लिशमेंट आहे सुरक्षेच्या दृष्टीने तिथं नेता येत नाही. तर हे 4 प्रकारचे तुम्हाला ज्या अटी आहेत त्या पाहिजे असतात. त्या नॅनो ड्रोनला मात्र लागू नाही आहे. नॅनो ड्रोन अर्थात आपल्याला विमानाच्या ठिकाणी नेता येत नाही, तर नॅनो ड्रोन तुम्ही तेवढं प्रतिबंधित क्षेत्र सोडून सगळीकडे तुम्ही वापरू शकता. पण सूक्ष्म, लहान, मध्यम, मोठे हे जे ड्रोन आहेत त्यासाठी त्याचं जे प्रारूप आहे ते शासनात मान्यताप्राप्त पाहिजे, त्याला रजिस्ट्रेशन नंबर घ्यायला पाहिजे, तो चालवायला परवाना पाहिजे, आणि आपणाला ते प्रतिबंधित क्षेत्रामध्ये वापरता येत नाही. मग फवारणीसाठी कुठला ड्रोन वापरतो? तर यामध्ये फवारणीसाठी साधारणतः 2 प्रकारचे ड्रोन आहे, लहान आणि मध्यम. म्हणजे एक 2 ते 25 किलो आणि मध्यम 25 ते 150 किलो. तर हे ड्रोन हे फवारणीसाठी आपण सर्वसाधारणपणे वापरतो. आणि ॲव्हरेज जे वजन आहे फवारणीसाठी ड्रोनचं आहे ते 20 किलो ते 40 किलोच्या दरम्यान आहे. म्हणजे काही ड्रोन हे स्मॉल कॅटेगरीमध्ये येतात, काही ड्रोन हे मध्यम कॅटेगरीमध्ये येतात. तर ड्रोनसाठी हे वजनानुसार प्रकार हे महत्त्वाचे आहेत. हे फवारणी ड्रोनचे काही भाग आहेत. अर्थात मी तुम्हाला दाखवलेले आहेत, पाते दिसत आहेत, मोटार म्हणजे इंजिन आहे इथं. त्यानंतर सगळ्यात महत्त्वाची म्हणजे फवारणी यंत्रणा आहेत. तुम्हाला इथं दिसेल की खाली फवारणी यंत्रणा दाखवली आहे, स्प्रेअर त्याचं नाव आहे. तर ड्रोनच्या एका बाजूला स्प्रेअरची एक दांडी आहे, दुसऱ्या बाजूला स्प्रेअरची एक दांडी आहे. उजव्या बाजूच्या दांडीवर 2 नोझल्स आहेत, डाव्या बाजूच्या दांडीवर 2 नोझल आहेत. आणि त्या नोझलमध्ये प्रवाहासाठी एक तुम्हाला 10 लिटर रसायन टाकी दिसत आहेत. तर हे भाग आपल्या दृष्टीने महत्त्वाचे, कारण त्यामध्ये आपण जे आहेत ते रसायनं भरतो आणि मग त्या नोझलद्वारे त्याची फवारणी होते. आणि अर्थात बाकीचे पण महत्त्वाचे जे आहेत, जसं आपल्याला ट्रॅक्टरला बॅटरी असते, याला पण बॅटरी आहे, आणि ट्रॅक्टरला चाकं असतात, त्याप्रमाणे यालासुद्धा पाते आहेत आणि मोटार आहेत. अर्थात हे सगळे भाग आपणाला कालांतराने माहितीच होतात. त्याच्यानंतर ड्रोनचा एक महत्त्वाचा जो फायदा आहे तो आपणाला रिमोट कंट्रोलनी चालवायचा असतो. तो म्हणजे आपण ट्रॅक्टरसारखं ड्रोनवर बसून चालवता येत नाही, तर त्या रिमोट कंट्रोलची माहिती असायला पाहिजे. आणि त्यामध्ये अजून एक मोठा फायदा असा आहे
की आपणाला रिमोट सतत आपल्याला हालचाल करायची आवश्यकता नाही आहे. म्हणजे जर मला हे एवढ्या क्षेत्रावर फवारणी करायची असेल तर मी ते रिमोटवर ते एक क्षेत्र आखू शकतो आणि एक बटन दाबलं तर ड्रोन इथं आहे तर इथून उडतो, या क्षेत्राची फवारणी करतो आणि इथं परत तो वापस येतो. हां, तर ते जे तशा प्रकारचं ऑपरेशन आपल्याला हे रिमोटद्वारे करता येतो की जे ट्रॅक्टरमध्ये नाही आहे. तर आपल्याला रिमोटद्वारे ड्रोन 2 प्रकारे ऑपरेट करता येतो. म्हणजे मी तो रिमोटद्वारे वर उचलू शकतो, डावीकडे नेऊ शकतो, उजवीकडे नेऊ शकतो, 100 मीटर दूर नेऊ शकतो, 100 मीटर मागे आणू शकतो, मला जशी फवारणी करायची आहे तशी. आणि दुसरा म्हणजे मला हे जर करायचं नसेल तर मग मी रिमोट कंट्रोलमध्ये एक अशी व्यवस्था आहे की मला हे जे काही करायचं आहे उजवीकडे डावीकडे याची आखणी करतो. आखणी केल्यावर ड्रोन स्वतःच उडतो, फवारणी करतो आणि स्वतःच जागेवर येतो. आणि अशा प्रकारचे ड्रोन हे सर्वसाधारणपणे सध्या शेतकऱ्यामध्ये प्रिय आहेत. तर एक तुम्हाला इथं दिसत आहेत की आदरणीय गडकरी साहेब आहेत. तर त्यांना कोविड पूर्व काळामध्ये जस्ट कोविड चालू झाला होता तेव्हा त्यांना ड्रोन बघायचा होता फवारणीसाठी. तर ते महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरी इथं त्यांनी भेट दिली आणि आम्ही त्यांना ड्रोन हा वेगवेगळ्या उंचीवर आम्ही त्यांना चालवून दाखवला. ते म्हणाले की मला नाही, फक्त 2 मीटर उंचीवर चालवून दाखवा, 10 मीटर उंचीवर चालवून दाखवा, छोट्या जागेत चालवून दाखवा. ही अतिशय छोटी जागा होती. तर ते पाहिलं आणि ते अतिशय खुश झाले आणि त्यांना तेव्हा जाणीव झाली की ड्रोनचा वापर जो आहे तो आपल्याला मोठ्या प्रमाणामध्ये करता येतो. आणि त्यानुसार त्यांनी मार्गदर्शनसुद्धा करायला सुरुवात केली आणि शासकीय ज्या काही योजना असतात त्यामध्ये त्यांचासुद्धा सहभाग हा मोठ्या प्रमाणामध्ये आहे. तर हे जे आहेत माननीय नितीनजी गडकरी हे कृषी विद्यापीठामध्ये आले होते. त्यांनी तेव्हा ड्रोनची ही सखोल माहिती घेतली आणि त्या दरम्यान आम्ही एक व्हिडिओसुद्धा तयार केलेला आहे. तर मी तो व्हिडिओ इथं महात्मा फुले कृषी विद्यापीठामध्ये ड्रोनची प्रयोगशाळा पण एक मोठी आहे. तर त्या सर्वांना त्यांनी भेटी दिलेल्या आहेत. तर त्याचा हा व्हिडिओ होता. आता मी एक फवारणीसाठी जो ड्रोनचा वापर कसा करावा त्याविषयी माहिती देतो, कारण आपल्याकडे वेळसुद्धा कमी आहे. तर त्यामध्ये एक 8 पायऱ्या आहेत. आता तुम्हाला असा प्रश्न पडेल की ड्रोनद्वारे मला फवारणी करायची आहे आणि या सर्व पायऱ्याचा मला अवलंब करायचा, मी केव्हा शिकू आणि काय शिकू आणि कसं करू. पण तसं काही नाही आहे. ट्रॅक्टरद्वारे सुद्धा आपण यापेक्षा जास्त स्टेप्स किंवा पायऱ्याचा अवलंब करतो. पण ट्रॅक्टरमध्ये आपण एवढं प्रशिक्षित झालेलो असतो की केव्हा आपण या सगळ्या पायऱ्या आपण वापरतो किंवा या सगळ्या पद्धती वापरतो आपल्याला कळतसुद्धा नाही. जेव्हा आपण ड्रोनचा वापर मोठ्या प्रमाणात करत असता तेव्हासुद्धा आपल्याला या 8 पायऱ्या, म्हणजे जसं तुम्ही क्षणार्धातलं काम आहे असं तुम्हाला लक्षात येईल. पण सुरुवात करताना मात्र तुम्हाला याची माहिती असणं आवश्यक आहे. त्यापैकी पहिलं एक असं आहे की एक GPS कॅलिब्रेशन असते, ते एक दिवसातून एकदाच करायचं असते. तर जे GPS कॅलिब्रेशन हे यासाठी करायचं असते की मला या शेताची फवारणी करायची आहे आणि ड्रोन जो आहे प्रत्यक्षपणे या शेतामध्ये येऊन आपोआप फवारणी करून परत मागे येतो. तर ड्रोनला ते कळायला पाहिजे की मला याच ठिकाणी जायचं आहे, म्हणून ते कॅलिब्रेशन आहे. जसं आपल्याला मोबाईलमध्ये सुद्धा GPS येतो. मग ड्रोनची आपल्याला उड्डाणपूर्व तपासणी करायची असते. जसं आपण ट्रॅक्टरची करतच असतो आपण ती उड्डाणपूर्व तपासणी, काही नट बोल्ट ढिला झाला आहे का, एखादं पातं गळून पडलेलं आहे का, काय वगैरे. त्यानंतर आपल्याला उड्डाणाचं नियोजन करायचं आहे. हा जो भाग आहे, जसं आपल्याला एखाद्या ट्रॅक्टरची नांगरणी करायची आहे, आपल्याला माहीत आहे हे 1 हेक्टरचं क्षेत्र आहे, इथं आपल्याला असं करायचं आहे. तसंच आपल्याला ड्रोनचं सुद्धा करायचं आहे. हे एक क्षेत्र आहे, यावर आपल्याला फवारणी करायची आहे. त्यानंतर आपल्याला जसं एखादं ट्रॅक्टर असते, नांगर जोडायचं असते किंवा पेरणी करायचं असेल तर त्यामध्ये बिया टाकायच्या असतात, त्याचप्रमाणे आपल्याला ड्रोन टाकीमध्ये आपल्याला द्रावण भरायचं असते, रसायन भरायचं असते. त्यानंतर उड्डाणाचे काही पॅरामीटर सेट करायचे असते, कारण हे ॲटोमॅटिक आहे. ट्रॅक्टर चालत असताना ट्रॅक्टरचा स्पीड आपण जो ड्रायव्हर आहे तो ॲडजस्ट करतो, पण ड्रोनद्वारे मात्र आपल्याला ते ॲटोमॅटिक द्यायचं असते. ड्रोनचा स्पीड किती असायला पाहिजे, उंची वगैरे काय असायला पाहिजे ती. त्यानंतर ड्रोनचे पॅरामीटर्स जे आहेत तेव्हा ते झालं. मग ड्रोन उड्डाणासाठी सज्ज आहे. आता सगळं झालेलं आहे. आता आपल्याला ड्रोन उडवू शकतो. रिमोटवरचं बटन दाबलं की ड्रोन उडेल. ड्रोनचं मिशन चालू होतं
आणि मग त्या दरम्यान आपण काही निरीक्षणं घेऊ शकतो. तर हे मी चित्ररूपी दाखवलेलं आहे. एक GPS कॅलिब्रेशन आहे, दिवसातून एकदा करायचं असते. ती एक पद्धत सोपी आहे. त्यानंतर उड्डाणपूर्व तपासणी आहे. इथं जसं पाते वगैरे बरोबर आहे की नाही हे बघितल्या जात आहेत. त्यानंतर उड्डाणाचं नियोजन करत आहे. खूप मोठं क्षेत्र आहे, तर त्यापैकी मला तेवढंच क्षेत्र जे करायचं आहे त्याचा तो मॅप आहे तो आपण रिमोटद्वारे काढू शकतो. सहज सोपा आहे. ड्रोन टाकीमध्ये आपण भरत आहोत, रसायनं भरत आहोत. त्यानंतर उड्डाणाचे जे पॅरामीटर आहे तुम्हाला सांगितलं आहे की उंची, वेग वगैरे ते करायचे आहेत. त्यानंतर आता तो उड्डाणासाठी सज्ज झालेला आहे आणि उड्डाणाचं मिशन चालू झालेलं आहे आणि त्यानंतर ड्रोनद्वारे फवारणी योग्यरित्या झालेली आहे की नाही ते आपण बघितलेलं आहे. आता हे मी तुम्हाला व्हिडिओद्वारे दाखवण्याचा प्रयत्न करतो. तो जो कागद आहे तो आपण काही ठिकाणी लावायचा आणि ते काही ऑप्शनल आहे, म्हणजे ते करायलाच पाहिजे असं नाही आहे. मग त्या कागदावर आपल्याला बिंदू दिसेल, आपण असं म्हणू की हे ड्रोनद्वारे फवारणी झालेली आहे. आम्ही जे काही प्रयोग करतो त्यामध्ये आम्ही त्याचा मात्र वापर करत असतो. या सगळ्या स्टेप्स दाखवलेला साऊंड नाही आहे का? या ज्या काही 8 स्टेप्स आहेत त्या मी तुम्हाला इथं दाखवलेल्या आहेत. इथे तुम्हाला दिसेल तो कागद लावलेला आहे. त्या कागदावर द्रव बिंदू आले की आपण असं म्हणायचं की ती फवारणी झालेली आहे सगळीकडे व्यवस्थित. त्यानंतर आपणाला एका 3.5 तासामध्ये साधारणतः 10 एकरची फवारणी करता येतं. तर आपण असं गृहीत धरलं की माझ्याकडे एका दिवसामध्ये 5 ते 6 तासच आहे, कारण आपल्याला ड्रोन दुपारी वापरणं किंवा हवेचा स्पीड जास्त असेल तर तो वापरता येत नाही. तर तो 10 एकर 3.5 तासामध्ये आपण ड्रोनची फवारणी करू शकतो. त्याचं मी इथं गणित दिलेलं आहे की काय करायचं. म्हणजे आपण फवारणी करण्याच्या ठिकाणी ड्रोन आणण्यापासून तर 10 एकरपर्यंत त्याचं गणित कसं आहे ते दिलेलं आहे मी इथं. वेळेअभावी मी इथं सांगत नाही, पण ज्यांना माहिती करून घ्यायची ते माझ्याशी संपर्क साधू शकता. मग आता आपल्याला ड्रोन जे आहे, ड्रोन फवारणी करत असताना कुठल्या कुठल्या घटकाची लक्ष आहे. नोझल्स जो आहे आपल्याला फवारणी करायचा तो एका विशिष्ट प्रकारचा असतो. अर्थात आपल्याला जे मॅन्युफॅक्चरर आहेत ते त्या प्रकारचे लावूनच देतात. डिस्चार्ज जो आहे 0.3 ते 0.6 लिटर पर मिनिट असा, म्हणजे एका मिनिटातून इतकं द्रावण निघालं पाहिजे. त्याचा कोण दाब वगैरे आहेत याची आपल्याला फार काळजी करायची आवश्यकता नाही. पण नोझल्सची संख्या ती साधारणतः 4 ते 6 असते, म्हणजे एका बाजूला 2 दुसऱ्या बाजूला 2 किंवा 3. तर हे साधारणतः घटक आहेत. हा ड्रोन आहेत, म्हणजे 6 असताना कसं आणि 4 असताना कसं मी इथं दाखवलेलं आहे. ड्रोनचा वेग जो आहे तो साधारणतः 4 ते 5 मीटर प्रति सेकंद ठेवायचा आहे. पिकावरील उंची साधारणतः 1.5 ते 2-2.5 मीटर असायला पाहिजे. लोळणारे पीक असेल तर मात्र 2 ते 2.5 मीटर आपल्याला पाहिजे आहे. त्यानंतर आपल्याला जो डोज आहे तो नेहमी वापरतो तेवढाच असायला पाहिजे. पाण्याचं प्रमाण जे आहे प्रति हेक्टर प्रारंभिक अवस्थेत 20 लिटर आणि त्यानंतर आपण पिकाची जी पूर्ण वाढ झालेली असते तेव्हा 25 ते 30 लिटर असणं आवश्यक आहे. त्यानंतर फवारणीचा काळ आहे. उन्हाळ्यामध्ये 6 ते 10, सकाळी आणि दुपारी 3 ते 6, हिवाळ्यामध्ये 8 ते 11 आणि 2 ते 5. तापमान साधारणतः 35 ते 40 डिग्रीपेक्षा कमी असणं असेल तर चांगलं आहे. आर्द्रता 45 ते 55% जास्त. वाऱ्याचा वेग मात्र महत्त्वाचा आहे, तो 3 ते 3.5 मीटर पर सेकंदपेक्षा कमी असायला पाहिजे. म्हणजे थोडक्यात खूप वारा असेल आणि पाऊस असेल आणि जास्तच ऊन असेल तर तेव्हा ड्रोन वापरायचा नाही. अदरवाईज तुम्हाला हा ड्रोन वापरता येतो. तसं पाहिलं तर कुठल्याही सीझनमध्ये पाऊस नसताना 5 ते 6 तास हा ड्रोन वापरता येतो आणि आपणाला कमीत कमी 15 एकरवर ही फवारणी करता येणे शक्य आहे. त्यामध्ये मी तुम्हाला परत एक व्हिडिओ दाखवतो. आवाज करा. आवाज. हा कांद्यावर ड्रोनची फवारणी करत आहे. आम्ही सुरुवातीच्या काळामध्ये जसं मला आठवते लहानपणी ट्रॅक्टर किंवा जीप खेड्यांमध्ये गेली तर खूप लोक जमायचे. आता ड्रोनद्वारे जेव्हा जिथं फवारणी करतो तिथं खूप लोक जमा व्हायचे. आता नाही होत, कारण आता माहिती आहे ड्रोन म्हणजे काय आणि काय नाही वगैरे.
तर तुम्ही बघा कांद्याचं एवढं मोठं क्षेत्र आहे, आपल्याला जर करायचं असेल ट्रॅक्टरनी असेल आपल्याला मनुष्यानी तर खूप वेळ लागतो आणि आपल्याला फार कमी कालावधीमध्ये अतिशय इफेक्टिव्हली आपल्याला ड्रोनद्वारे फवारणी करता येते. त्यानंतर ज्या काही फवारण्या परवानगी आहेत ड्रोनसाठी मी थोडक्यामध्ये तुम्हाला सांगितलेल्याच आहेत. तर एक परत मी त्या सांगू इच्छितो की ड्रोन हे एक वाहन आहे, त्यामुळे त्या वाहनाचं प्रारूप जे आहे ते सरकारमान्य असायला पाहिजे आणि त्यानंतर आपण त्या प्रारूपाचा ड्रोन विकत घेतल्यानंतर आपल्याला त्याचा नंबर मिळवावा लागतो. जसं आपल्याला ट्रॅक्टरचा नंबर असतो, त्यामध्ये ड्रोन उडवण्याचे प्रशिक्षण घेऊन त्याचा परवाना घ्यायचा असतो. या गोष्टी करायच्या असतात. तुमच्यापुढे एक प्रश्न येईल, मला RTO ऑफिस दिसतं पण हे ऑफिस मला कुठंच दिसत नाही. तर पण हे आपल्याला सर्व वेबसाईटमधनं करता येतं. म्हणजे आपल्याला शासनाने एक फार चांगला उपक्रम केलेला आहे. या सगळ्या गोष्टी म्हणजे समजा तुम्ही ड्रोनचे जगताप आलेले आहेत, इथं तुमचं झालं का लेक्चर. आता जर तुम्ही जर ड्रोनचे मॅन्युफॅक्चरर असेल तर त्यांना काही त्यांचं हे जे आहेत नोंदणी सगळी वेबसाईटवर करता येतं आणि एकदा त्यांचे कागदपत्राचं निरीक्षण झाल्यावर त्यांना तो ड्रोन दिल्लीला घेऊन जायचा असतो. तो तिथे टेस्ट झाला की मग त्यांना म्हणतो की हे जे ड्रोनचं प्रारूप आहे ते प्रारूप तुम्ही हवेमध्ये उडवू शकता. तर याचं शेतकऱ्यांना काही घेणं देणं नाही आहे, तो मॅन्युफॅक्चररला आहे. दुसरी गोष्ट, तुम्ही प्रमाणित झालेल्या प्रारूपाचा ड्रोन विकत घेतल्यावर त्याचा नंबर मिळवायचा असतो. आपल्याला सर्वसाधारणपणे तो नंबर सध्या आजकाल कुठून मिळतो, आता पद्धत सोपी झालेली आहे. आपल्याला त्या डीलरकडनं मिळतो. पहिले आपल्याला गाडी घेऊन जावी लागायची RTO ऑफिसमध्ये. आपल्याला ड्रोन कुठंच घेऊन जायचं आवश्यकता नाही आहे. वेबसाईटवर त्याची फक्त नोंदणी करायची आहे. गव्हर्नमेंटतर्फे त्याचं मॅचिंग होतो आणि आपल्याला तो नंबर मिळून जातो. अतिशय सुटसुटीत आहे. तिसरं जो आहे परवाना प्रशिक्षण घेऊन, तर तो सध्या फार कमी ठिकाणी आहे. मी तुम्हाला सांगितलं की महात्मा फुले कृषी विद्यापीठ राहुरीमध्ये आहेत. तर तिथं तुम्हाला नोंदणी करायची असते. तिथे एक वेबसाईट आहे, त्या वेबसाईटवर जाऊन तुम्ही माहिती मिळवली, एक नोंदणी करायची. नोंदणी केल्यानंतर तुमचा वेटिंग लिस्टमध्ये एक नंबर लागेल, कारण सध्या कमी प्रशिक्षण केंद्र असल्यामुळे वेटिंग लिस्ट आहे त्याला. आणि मग त्या ठिकाणी तुम्ही प्रशिक्षण घ्यायचं आहे 5 दिवसाचं. 5 दिवसाचं प्रशिक्षण घेतल्यानंतर सरकारतर्फे तिथंच परीक्षा होते आणि त्या परीक्षेमध्ये तुम्ही पास झालं तर तुम्हाला 2 दिवसांनी ऑनलाईन परवाना मिळतो. तर या 3ही परवानग्या तुम्हाला घेता येतो. आणि एक सगळ्यात चौथं जी परवानगी आहे ती म्हणजे याला काही ग्रीन झोन आहे, येलो झोन आणि रेड झोन आहे. रेड झोन म्हणजे साधारणतः जिथं जिथं धावपट्ट्या आहेत ते रेड झोन आहे, किंवा कुठलंही तुम्हाला डिफेन्सचं दिसलं क्षेत्र तर ते रेड झोन आहे, तिथं मात्र करता येत नाही. सर्वसाधारणपणे शेतजमीन जी आहे ते हिरव्या प्रकारामध्ये येते म्हणजे ग्रीन झोनमध्ये आहे, तर तिथं परमिशनची आपल्याला आवश्यकता नाही. पण एखाद्या वेळेस येलो झोन आहे, सिटीच्या जवळ आहे वगैरे, तर तिथं मात्र तुम्हाला परवानगी घेण्याची आवश्यकता असते. रेड झोनमध्ये परवानगीच मिळत नाही. येलो झोनमध्ये परवानगी घेऊन ड्रोन वापरायचा असतो. सर्वसाधारणपणे जे गावालगतचे किंवा शहरालगतचे जे काही आहेत तिथं. पण मात्र ग्रीन झोनमध्ये तुम्हाला परवानगी घ्यायची आवश्यकता नाही. तर तुमचं हे कुठं काय आहे, माहिती कशी करावी, तर त्यासाठी एक वेबसाईट आहे शासनाची. तिथं जर तुम्ही गेले आणि तिथं तुम्ही पाहिलं तुमचं शेताचं साधारणतः लोकेशन टाकलं तर तुम्हाला कुठल्या झोनमध्ये आहे ते कळतं. तर शासनाने यासाठी बऱ्यापैकी आपणाला ज्या आहेत त्या मार्गदर्शक सूचना ज्या आहेत सुटसुटीत केल्या आहेत. त्यानंतर ड्रोनविषयीची काही मानके आहेत, म्हणजे ड्रोनची काय मानक आहेत, त्यानंतर ड्रोन फवारणी करण्याची काय मानके आहेत, आणि त्यानंतर रसायनाची काय मानके आहेत. ही सगळे मानके आपण प्रसारित केलेली आहेत. ती उपलब्ध आहेत, मराठी भाषेमध्ये आहेत, इंग्लिश भाषेमध्ये सुद्धा आहेत. आणि ही मानके करत असताना केंद्र सरकारने 3 वेगवेगळ्या समित्या केलेल्या आहेत. मी या 3ही समित्याचा सदस्य आहेत. आणि आम्ही मानके करत असताना प्रत्यक्ष शेतकऱ्यांशी चर्चा केली, विक्रेत्यांशी चर्चा केली, प्रशिक्षण केंद्राशी चर्चा केली, तज्ज्ञांशी चर्चा केली आणि त्याविषयी आम्ही सगळे मानके तयार केली आहे. म्हणजे ड्रोनविषयीचं मानक काय आहेत, प्रक्षेत्र म्हणजे आपलं जिथं ड्रोननी फवारणी करायची असावी तिथं काय करायला पाहिजे, रसायनं कशी असायला पाहिजे,
आणि प्रत्यक्ष फवारणी करत असताना कुठली काळजी घ्यावी लागते आणि फवारणी केल्यावर काय काळजी घ्यावी लागते. तर हे सर्व प्रकारचे आपण मानके किंवा गाईडलाईन्स तयार आहे, त्याचा तुम्ही आपण वापर करू शकता. आमच्या महात्मा फुले कृषी विद्यापीठाचे काही उपक्रम आहे, सुसज्ज लॅब आहेत, तिथं संशोधन होत असतं, वेगवेगळ्या प्रकारचे ड्रोन्स आहेत, तिथं 37 प्रकारचे वेगवेगळे ड्रोन आहेत. आम्हाला गव्हर्मेंटनी ड्रोन उडवण्याचा परवाना दिलेला आहे आणि ती जी प्रशिक्षण संस्था आहे RPTO म्हणतो त्याचाही परवाना दिलेला आहे. बरेचसे जे आहेत हे आमची RPTOची प्रयोगशाळा आहेत, हे RPTOचं आम्ही प्रशिक्षण देत असतो. त्याप्रकारे आम्ही विविध प्रकारचे इतर प्रशिक्षण उपक्रमसुद्धा आम्ही करतो. काही बाबीसाठी आपल्याला मोबाईल ॲप्लिकेशन्सची आवश्यकता आहे, ते सुद्धा विकसित केलेलं आहेत. आपल्याला दीपक साहेब थोडी बहुत माहिती देईलच त्याची. आणि त्यानंतर आपण विविध पिकासाठी आपण मानके कशी असावी त्याचं संशोधन आम्ही चालू केलेलं आहे. तर त्या संदर्भात मी 1-2 व्हिडिओ दाखवतो आणि मग मी इथं थांबतो आहे. अशा प्रकारे आम्ही महात्मा फुले कृषी विद्यापीठाच्या प्रक्षेत्रावर प्रत्येक पिकासाठी ड्रोनचा स्पीड किती असावा, त्यानंतर किती उंचीवर ड्रोन उडवायचा, त्यानंतर तो एका वेळी ड्रोन किती एरिया कव्हर करतो, रसायनाचं प्रमाण किती असायला पाहिजे, पाण्याचं प्रमाण किती असायला पाहिजे, असे सगळे संशोधन चालू आहे. आणि त्या संशोधनाच्या निकषाच्या आधारावर मी तुम्हाला सांगितलं की सध्या ड्रोन वापरताना आपण प्रचलित पद्धतीने जेवढं रसायन वापरतो तेवढं वापरायचं. पाण्याचं प्रमाण जे आहे ते खूप कमी करू शकतो. 200 लिटरच्या ऐवजी तुम्हाला 15 लिटर पाणी वापरण्याची फक्त आवश्यकता आहे. हे सर्व प्रकारचं आम्ही संशोधन आमच्या शेतावर करत असतो. साधारणतः ड्रोनच्या बॅटरीचं लाईफ हे 15 मिनिट असते आणि एका एकरमध्ये 1 एकर फवारणी करण्यासाठी 6 मिनिट लागतात. तर आमचं गणित असं आहे, एकदा तुम्ही ड्रोनला बॅटरी लावली तर तुम्ही रसायनं पूर्ण भरायची 10 लिटर आणि तुम्ही ड्रोनद्वारे फवारणी चालू करायची. 1 एकर झाल्यानंतर 6 ते 7 मिनिटात ड्रोन खाली येतो. त्यानंतर तुम्ही काय करायचं, टाकीमध्ये परत रसायनं भरायची आणि परत त्याच बॅटरीने ड्रोन उडवायचा. परत 6 ते 7 मिनिटांनी दुसरा एकर होतं. तर तुम्हाला एका बॅटरीचा चार्जिंगमध्ये 2 एकर होतं. 2 वेळा तुम्हाला उडवावं लागतो. त्यानंतर आल्यानंतर बॅटरी तुम्ही चेंज करायची, दुसरी बॅटरी लावायची आणि परत तुम्हाला 2 एकरवर तुम्हाला फवारणी करता येईल आणि पहिलीची बॅटरी चार्जिंगला ठेवून द्यायची. पण बॅटरी चार्जिंग होण्याचा वेळ हा 1 तास असतो. त्याच्यामुळे आपणाला 4 बॅटरीचे सेट असायला पाहिजे की 4 बॅटरीच्या सेटनी आपल्याला 8 एकरची फवारणी होतो. 8 एकरची फवारणी झाल्यानंतर पहिला जो बॅटरीचा सेट होता तो चार्ज झालेला असतो आणि परत आपण तो बॅटरीचा सेट वापरू शकतो. तर अशा प्रकारे आपल्याकडे चार्जर जवळपास ठेवलं, 4 बॅटरीचे सेट असेल तर आपल्याला एका दिवसामध्ये आपल्याला 16 एकर क्षेत्र हे आपल्याला आरामात करता येतं. आणि एवढं झाल्यावर मी आता एक शेवटचा जो दाखवतो की प्रत्येकाच्या मॉडेलमध्ये गडकरी साहेबांचं याविषयी काय मत आहे. योजना तयार करावी लागणार आहे. मी आता राहुरी कृषी विद्यापीठात VC मला घेऊन गेले. मी ड्रोन पाहिले स्प्रेइंग करणारे आणि त्यावेळी त्या ड्रोनची किंमत त्यांनी 8 लाख आहे म्हणे, आता आम्ही 5 लाखावर आणली. मी म्हटलं 1.5 लाखावर आली पाहिजे. ते म्हणाले कसं, तर मी म्हटलं हे जे ड्रोनचं इंजिन आहे हे लिथियम आयन बॅटरीवर आहे. म्हणाले शेतकऱ्याचं फ्युएल आहे, म्हणजे शेतकऱ्याचं पेट्रोल डिझेल म्हणजे कोणतं, तर इथेनॉल आहे. आणि ते लावलं तुम्ही तर हे इंजिन 1.5 लाखात हा ड्रोन तयार होईल. आणि मी आता महाराष्ट्राचे कृषी मंत्री दादा भुसे माझ्याबरोबर, त्यांना सांगितलं तुम्ही योजना तयार करा की प्रत्येक गावात 4 तरुण मुलांना ड्रोन द्यायचे आणि ते जे ड्रोन आहे ते गावातलं पूर्ण स्प्रेइंगचं काम फवारा मारायचं काम हे ड्रोनच्या मार्फत सगळ्या शेतीवर करायचं. 1.5-2 लाखातला ड्रोन असेल तर त्याचा इफेक्ट कसा आहे, त्याचा स्टडी आहे. साहेब सांगतील की त्याचा खर्चही कमी आहे, प्रभाव जास्त आहे, वेस्टेज नाही आहे. आणि ड्रोनने स्प्रेइंग केल्यावर मी ते डोळ्यांनी पाहिलं आत्ता राहुरीत. आणि त्यामुळे टेक्नॉलॉजीचा उपयोग प्रत्येकाच्या मॉडेलमध्ये आपल्या विकासाची एक योजना तयार. आपल्याला गडकरी साहेबांनी सांगितलं की ड्रोनची किंमत 1.5 लाखापर्यंत यायला पाहिजे, येईल ती भविष्यामध्ये. आणि प्रत्येक गावामध्ये 4 ते 5 प्रशिक्षित युवक असायला पाहिजे. ते काम चालू झालेलं आहे आणि प्रत्येक गावात 4 ते 5 ड्रोन असायला पाहिजे. आपणाला मग त्या प्रकारे ड्रोनद्वारे आपण फार कामं करू शकतो
आणि शेतीतील कामं सुलभ करून आपण ही शेती आकर्षक करू शकतो. आणि याच दृष्टीने महात्मा फुले कृषी विद्यापीठाने 20 आणि 21 डिसेंबरला पुण्याला आम्ही एक आंतरराष्ट्रीय परिसंवाद घेतो आहोत. त्या परिसंवादाचा विषय असा आहे भविष्यातील शेती. तर भविष्यातील शेती कशी असावी त्याद्वारे परिसंवाद आहे. तर त्यामध्ये आम्ही जे विषय आहेत ते ड्रोनद्वारे शेती आहेत, यंत्रमानवाद्वारे शेती आहेत, वेगवेगळ्या प्रकारचं जे IoTचं तंत्रज्ञान आहे सेन्सर त्याद्वारे शेती कशी करावी, हायड्रोपोनिक्स एरोपोनिक्सद्वारे शेती कशी करावी आणि त्याचनंतर आपणाला कृत्रिम बुद्धिमत्तेद्वारे शेती कशी करावी. तर त्या 2 दिवसामध्ये आपणाला राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय स्तरावरचे तज्ज्ञ येऊन ते सादरीकरण करणार आहेत. तर त्याचा जर तुम्हाला लाभ करायचा असेल तर तुम्ही आम्हाला संपर्क साधायला हरकत नाही. 20 आणि 21 तारीख पुण्याला आहे. तर एवढं बोलून मी इथं थांबतो आणि आयोजकांनी मला जी संधी दिली त्याबद्दल मी त्यांचंसुद्धा धन्यवाद करतो. आणि आपणाला जर याविषयी काही चर्चा करायची असेल, प्रश्नोत्तर असेल तर आम्ही अर्थातच त्यासाठी आम्ही तयार आहोत. मला दीपक साहेबांनी 15 मिनिटच मागितले होते, त्यांसाठी मी तेवढे मिनिट सोडले आहेत आणि मी आता इथं थांबतो. गोरंटीवार सरांचे आभार. मंडळी, आत्ता जे ऐकायला कदाचित गंमत वाटत आहे ती उद्याची गरज होणार हे निश्चित आहे. तुम्ही बघा, चर्चा करताना शेतकरी बंधू सांगतात की वेळेवर फवारणी करणारा भेटला नाही, पंप भेटला नाही, बरोबर फवारलं नाही, एकदा फवारायचं काम दुसऱ्यांदा फवारायची गरज पडेल. पण हे यंत्र असं आहे की खूप दूरचंही नाही, येत्या 2-3 वर्षामध्येच तुम्हाला जसं आता सरळ पेरणारा माणूस भेटत नाही जोडीने, सगळं काम ट्रॅक्टरवर आलं. पुढचं यंत्र जे आहे जे आपल्याला कृषीमध्ये दिसेल ते ड्रोन आहे. सरांचा अभ्यास किती खोल आहे याच्यात काही सांगायचं गरज नाही. महाराष्ट्रात ड्रोनवर जे काम सुरू झालं त्याच्यामधले पहिलं प्रमुख नाव म्हणजे गोरंटीवार साहेबांचं आहे. त्यांनी तुम्हाला अतिशय चांगली माहिती दिली, त्याबद्दल आयोजकांच्या वतीने मी त्यांचा आभार मानतो. कोणाचे काही प्रश्न असतील तर तुम्ही विचारू शकता. नाही तर यानंतर शासन ही ड्रोनचं तंत्रज्ञान तुमच्यापर्यंत पोहोचवायसाठी काय काय करतं आहे याच्याबद्दल डॉक्टर दीपक बांदे सर आले आहेत, MIDCचे अधिकारी आहेत, ते तुम्हाला अगदी थोडक्यात माहिती करून देतील. मी त्यांना विनंती करतो. धन्यवाद सर. आज आपले मुख्य प्रवक्ते श्री डॉक्टर गोरंटवार सर यांनी जे काही आज ड्रोनबद्दल माहिती दिली. आज बरेच लोकांना ड्रोनबद्दल कमी माहिती आहे, पण आज त्यांच्या सेशनमध्ये मला वाटतं की सगळ्यांनी बरीच माहिती कलेक्ट केली असेल. सर्वप्रथम मी माझा परिचय देतो. मी दीपक बांदे, महाराष्ट्र कृषी उद्योग विकास महामंडळ मर्यादित मुंबई येथे उपव्यवस्थापक म्हणून कार्य करतो. प्रत्येक शेतकऱ्यापर्यंत जाऊन आम्ही जंतुनाशके, खते, अवजारे, नवीन तंत्रज्ञान यांचं सगळं सविस्तर माहिती व तंत्रज्ञान शेतकऱ्यांना पोहोचवत असतो. तसेच पर्टिक्युलर प्रॅक्टिकल आणि थेरॉटिकल दोन्ही माहिती शेतकऱ्यापर्यंत निविष्ठाच्या माध्यमातून आणि सबसिडीच्या माध्यमातून देत असतो. महाराष्ट्र शासन कृषी विभाग आणि MIDC यांच्या विक्रमातून एक नवीन कन्सेप्ट तयार झालेला आहे. आमच्या MIDCचे माननीय व्यवस्थापकीय संचालक श्री मंगेश गोंदवले सर यांच्या संकल्पनेतून कृषी क्षेत्रात शेतकऱ्यांना हायटेक होण्याकरता ड्रोनमार्फत फवारणी करण्याकरता एक नवीन उपक्रम सादर केलेला आहे. त्यामध्ये शासनामार्फत जे काही सबसिडी मिळेल आणि शेतकऱ्यांना त्यात कमी खर्चात किंवा सबसिडीमध्ये जे काही चार्जेस असेल किंवा काही किंमत न लावता फवारणी करून मिळेल. त्याबद्दल आमचा जो स्टॉल आहे 55 नंबरचा, त्यामध्ये शेतकऱ्यांनी नोंदणी करून घ्यावी ही माझी विनंती आहे त्यांना, की पुढे भविष्यात ड्रोनमार्फत जे फवारणी होईल शासनामार्फत कृषी विभागामार्फत त्यांचा फायदा आणि लाभ तुम्हाला निश्चितच होईल. आणि सरांनी जे आता आपल्याला ड्रोनबाबत सर्व माहिती दिली आहे, मी अजून काही सांगणार नाही, कारण का त्यांनी भरपूर माहिती दिलेली आहे जे मलाही माहीत नव्हती. ते त्यांचं मी मनापासून आभार मानतो की सर मला जी माहिती नव्हती ते तुमच्यामार्फत मला आज मिळाली काही माहिती. तर एवढे बोलून मी माझे शब्द पूर्ण करतो आणि सर्वांना सांगतो की 55 नंबरच्या स्टॉलमध्ये तुम्ही नोंदणी करून घ्या, ज्याचा फायदा शेतकऱ्यांना होईल. जे हायटेक शेती आपण आज करतोय त्या शेतीमध्ये तुम्हाला सरकारकडून किंवा आपल्या महामंडळाकडून जे काही सर्व्हिस मिळेल, जे काही तुम्हाला त्या माध्यमातून ड्रोन फवारणी करून मिळेल औषधी, तर त्याचा फायदा तुम्हाला नक्कीच होईल आणि त्याचा तुम्हाला रिझल्टही मिळेल. तर सर्वांना माझी विनंती आहे परत एकदा की त्यांनी सगळ्यांनी स्टॉल नंबर 55 मध्ये आपली माहिती नोंदवून घ्यावी. धन्यवाद. नमस्कार.